शिरूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे संत शंकरस्वामी महाराजांची भव्य पालखी दिंडी रवाना। चैतन्य परंपरेतील थोर संत वैराग्यमूर्ती श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान श्री क्षेत्र शिरूर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे करण्यात आले। या दिंडीचे प्रस्थान मंगळवारी दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 4:30 वाजता माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडगावकर, संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, उपाध्यक्ष महंत सारंगधर महाराज भोपळे, सचिव बबनराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सरपंच नितीन चुडीवाल, दत्तू पाटील निकम, अजिंक्य पाटील निकम तसेच संस्थानचे सर्व विश्वस्त यांच्या हस्ते आणि हजारो वारकरी व भाविक यांच्या उपस्थित करण्यात आले। श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघणारी ही पारंपरिक पालखी दिंडी भक्ती, नामस्मरण आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा उत्सव मानली जाते। दिंडीचे सांगता सोहळा बुधवार दिनांक 22 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणार आहे। दिंडीसाठी भाविकांच्या योगदानातून नवा रथ बनवण्यात आला आहे। या रथासह दिंडीचे प्रस्थान झाले। यावेळी दिंडीसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या भाविकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। दिंडीतील सहभागी भाविकांच्या मुक्कामाची व्यवस्था पंढरपूर येथील गेट क्रमांक 2 जवळ करण्यात आली असून दिंडीसाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्या भाविकांनी संस्थांकडे नाव नोंदवावे असे आवाहन करण्यात आले। ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व दात्यांचे मी आभार मानतो। तसंच याही वर्षी आपल्या सर्व परिसराच्या सहकार्यानं आणि संस्थांच्या सर्वांच्या सहकार्यानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं पंढरपूर क्षेत्रामध्ये जी जागा झाली त्या जागेसाठी गावागावातून अत्यंत गरीब माणसाने सुद्धा या ठिकाणी मदत केली। म्हणून त्या सर्व दात्याचे या ठिकाणी मी संस्थांच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो। आज आता दात्यांनी सांगितलं की म्हणतानी तर तसं काही नाही, त्या वारकरी संप्रदायामध्ये काय मी तर हमाला भारव आहे। आपण स्वामीची सेवा करायची, स्वामीच्या सेवेमध्ये जो जो येईल तो स्वामीचा वारकरी आहे। आपण सर्वांनी एकत्रितपणे या ठिकाणी हे काम करायचं आहे। इथं विश्वस्त हे व्यवस्था पाहण्यासाठी असतात, आपण इथले काही मालक नाही, तुम्ही सांगितलं बरोबर आहे, परंतु सर्वांच्या सहकार्यानं आपल्याला हा जो रथ आहे अर्थात स्वामींच्या सेवेचा रथ आपल्याला पुढे न्यायचा आहे। अशीच या ठिकाणी सर्वांची शंकर स्वामी संस्थान, आमच्या सर्व वारकरी आणि विश्वस्त मंडळ सर्वांवर ही आपली कृपा आणि आपला आशीर्वाद असू द्यावा हीच या ठिकाणी शंकर स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। असो, आपला मंगल कार्य असो, दिंडीचा रथ असो किंवा आपलं प्रणिता तीर्थ असो, असे अनेक प्रकारचे विकासात्मक कामं या ठिकाणी सुरू आहेत। खरं तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी होत आहे। मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।